क्लासिकल स्ट्रोक आलाय, खास आलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून जातोय. 1-2 का 4 रन्स. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय शेखर पाटरने आणि पहिल्याच बॉल वरती आलाय तो चौकार. चांगली सुरुवात झाली मी म्हणेन टीम चेअरमन साबलीवाडी टीमची. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप आणि पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय बॉलरचं. पहिल्या बॉल वरती 4 षटकांचा मॅच. थोडी घाई करायची आहे. चांगली फटकेबाजी. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून झालाय. पहिल्याच बॉल वरती 4 आलायत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा संदीप तयार होत आहेत. ओहो, खोलवा टाकला होता, खोदून काढलाय. सिंगल येते ऑन साईडला. प्रोडक्शन सी कॉर्नरला खेळाडू आणि या बॉल वरती एक सिंगल मात्र येते. टोटल झाल्या त्या 5. स्ट्राइक इनला अतुल. टोटल 5 धावा झाल्यात. पहिल्याच बॉल वरती चौकार आणि त्याच्यानंतर एक ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि खोदण्याचा प्रयत्न देखील तितकाच राहिलाय बॅटरचा. ओहो, चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना थोडेसे बॅकवर्ड पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आला इथं डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. 5 धावांवरती थांबवलंय. 0.3चा खेळ इथे सध्या समाप्त झालाय आणि आता चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी होतीये. कणकिणे घेते चलत गतीने. बॉल खाली राहिलाय. पुन्हा एकदा टॉट आलाय. लगातारचा दुसरा बॉल टॉट संदीप यांच्या माध्यमातून पाहू शकाल. सुरुवात तर बॅटर शेखरने चांगली केली होती, परंतु हे लगातारचे 2 बॉल टॉट टाकले गेलेत. फलंदाजाला थांबवलंय मी म्हणेन. इथे बैठा फटका ऑफ साईडला टर्न केलाय. बॉल निघून जातोय आणि कॅचची संधी होती. संधी उपलब्ध झाली होती. बराचसा प्रवास दूर करून क्षेत्ररक्षण बॉल पर्यंत गेले होते आणि हा कॅच ड्रॉप झालाय आणि मोठा फटक्याचं खरं तर थाडच दाखवलं होतं आणि धावा आल्यात. या बॉलच्या पाठीमागे एकूण 2 धावा आणि टोटल झाल्या त्या 7 धावा स्कोर गार्ड वरती. दोन धावा टोटल झाल्या त्या 7. पहिले षटक मार्गस्थ आहे संदीप यांचं. लगातारचे 2 बॉल टॉट. त्याच्यानंतर इथे हाफ ट्रॅकर जबरदस्त फाईनच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 1 बाउंड 4 चौकार. जबरदस्त इथे बॅकफुटला येऊन पंच केलाय. पॉइंट कव्हर मध्ये खेळाडू होते, परंतु त्या डोक्याच्या वरून बॉल सहज निघून गेलाय आणि बघता बघता टोटल झाल्यात त्या धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये एक्स्ट्रा रन्स आले नाही आणि टोटल झाल्यात त्या 11 धावा. पहिल्या बॉल वरती चौकार आणि शेवटच्या बॉल वरती चौकार आलाय. मध्ये 4 बॉल मध्ये धावा आल्या नाहीयेत, परंतु आता धावा आल्यात. षटकाची समाप्ती एकूण झाल्यात त्या 11 धावा झाल्यात. लॉस मध्ये चांगली बॅटिंग होती. बकरा चषक 2025 पर्व क्रमांक 5 आपल्या भेटीला आणि जेव्हा होळी संपल्यानंतर हा खरं तर हा देखील एक सण साजरा केला जातो. टोटल झाल्यात त्या एकूण एकंदरीत 11. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश समोर बॅटर असणार आहे शेखर. शिवा जाधव पास आणि त्यांची संपूर्ण कमिटीची घेतलेली मेहनत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आयोजकाचा बादशाह म्हणून देखील प्रसिद्ध आहे. अगदी सातारा जिल्हा नवी मुंबईमध्ये खरं तर प्रसिद्ध आहे शिवा जाधव बॉस. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता आणि ते सिद्ध करावं लागतं तेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते. आणि खरं तर आज शिवा बॉस यांना प्रसिद्धी मिळाली गेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. टोटल झाल्यात 11. बॅटिंग साठी शेखर तयार होत आहेत. हाफ ट्रॅकर मनगडाचा वापर. टायमिंग प्रॉपर. ओ माय गॉड, व्हॉट अ फिल्डिंग. एफर्ट्स दिले तिथे फिल्डरने. जबरदस्त जबरदस्त ला 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 जवाब फिल्डिंग. फिल्डर
वैभव त्याला वय नाहीये आणि तिथे दोन खरं तर असेच बॉल बाउंड्री लागत होते आणि तो अडवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि प्रत्येक जण आज खरं तर बेस्ट देतोय आणि प्रत्येक जण बेस्ट देण्यासाठी चला 100% नाही तर 1000% योगदान देण्याचा प्रयत्न केलाय धावा येतील ते मात्र एक टोटल झाले त्या 12 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राजेश निघतायत फटकेबाजी तर चांगली होती पाठच्यातली काढा लागली आहे टॉट बॉलची होती सांगता टॉट बॉल आलाय आणि या टॉट बॉलने हा प्रेशर खरं तर वाढला जाईल वेगावरती कंट्रोल सिस्टमचा वापर आणि चांगली भेदकता गोलंदाजी होती टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती दुसऱ्या षटकाचा स्पेल पाहू शकाल तुम्ही राजेश पहिल्या बॉल वरती सिंगल इथे बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु बॅकफुट पॉइंट डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि तिथून मात्र एक सिंगल येते पहिल्या षटकामध्ये 11 आणि आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा रन्स चांगल्या होत आहेत म्हणून बॉलिंग देखील तितकीच चांगली होती इकॉनॉमिक्स वर मी म्हणे आतापर्यंत प्रभावित केले बॉलरने अँगल शूट गोलंदाजी पाहू शकाल तुम्ही रोटेशन टप्प्यावरती कंट्रोल चांगला आतापर्यंत केलाय खरं तर आणि आता हा क्रिकेटचा शेवट आपण पाहतोय आणि आता काही शेवटच्या स्पर्धा पाहत आपण टोटल झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 13 धावा दुसऱ्या षटकातला 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय 3-13 कोणाची वाजणार आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती राजेश थोडी घाई करायची आहे क्षेत्रक्षणामध्ये देखील बदल केला गेलाय एक डीपेस्टच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑफ सी कॉर्नर डीप मिड विकेट फलर तयार मोठा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आता बराच वेळ काल बॉल हवेमध्ये राहिलाय आणि तेजसनी पकडलाय झेल आणि संपलाय पॅटर अतुल यांचा खेळ फलंदाज पाक बराच बॉल हवेमध्ये होता बराच उशीर बॉल हवेमध्ये होता आणि जाग्यावरतीच थांबला खरं तर खेळाडू आणि त्याच्यानंतर ही कॅच कंप्लीट केली आहे नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत ओमकार बॅटिंग साठी टोटल झाले ते आतापर्यंत 13 ही पहिलेच म्हटलं 3-13 कोणाचे कधी वाजतील सांगू शकत नाही आणि या बॅटरचे ते वाजलेत टोटल 13 स्कोर कार्ड वरती क्या 13 क्या मेरा चौथ्या बॉल वरती विकेट आली आणि विकेट टेकिंग बॉलिंग सध्या होती ओमकार बॅटिंग साठी टोटल 13 सध्या आपण मॅच पाहू शकाल बेलवडी खुर्द आणि जय हनुमान साबळेवाडी या दोन संघांमध्ये आणि सध्या साबळेवाडी टीम ही बॅटिंग करते आणखीन एक येते फटका तर फसलाय बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिलाय आणि कॅचची संधी उपलब्ध झाली होती आणि हा कॅच ट्रॅप झालाय फलंदाजाला मिळालेलं हे जीवदान आणि याच आता जीवदानाचा फायदा घेईल ट्रॅप झालाय आणि जेव्हा जेव्हा कॅचेस ट्रॅप होतात आणि जे फलंदाज फ्रंट फुटला लिडिंग साठी आले त्यांचे तुम्ही कॅचेस सोडू शकत नाही इथे कॅच सिंपल होती लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाने केली थोडीशी चूक आणि धावा आल्यात या बॉलच्या पाठीमागे सर धावा किती आहेत या बॉलच्या पाठीमागे सर धावा चला 1-2 धावा आल्यात 2 धावा आल्यात आणि टोटल झाले ते आतापर्यंत 15 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती तर बॉलिंग ट्रॅक वरती रोहन तिसऱ्या षटकासाठी टोटल झाले त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा चालल्यात आणि जेव्हा जेव्हा एखादा पिक्चर पाहण्यासाठी जातो इंटरव्हल होतो आणि त्या पिक्चरला एक वेगळी कहाणी लागते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅचला वेगळी कहाणी लागणार का फुल टॉस होता फुल टोल वसूल करायचा होता बॉल बराच काळ बॉलमध्ये हवेमध्ये राहिलाय कॅचची संधी उपलब्ध झाली आणि हा कॅच कंप्लीट केलाय
लॉंग ऑन मधून राजेश शेंडे आणि फलंदाज इथे बाद होतील. बॅटर शेखर बाद होत आहेत. म्हणजे फ्रंट फुटला बॅटिंग करण्यासाठी जे फलंदाज ओपनिंग साठी आले होते ते आता 5 झालेत. आणि आता मिडल ऑर्डर मध्ये 3 आणि 4 या खरं तर खेळाडूंवरती तर जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात. कारण का लिडिंग करणारे फलंदाज 5 झालेत. आता या दोघांना लीड करावं लागेल. टोटल 15 वरती धावा स्थिर आहे. पहिलीच आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने झाली आहे. नवीन बॅटर नाना बॅटिंग साठी. टोटल झालं त्या 15 धावा स्कोर कार्ड वरती. हा देखील सुरेख फटका होता परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणखीन एक इथे फलंदाज बाद होत आहेत. जो तो हिट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे काम झालंय फिट. गोलंदाजाला दुसरं यश मिळतंय. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करणारे टीम जय हनुमान सावलीवाडी संघाला. हाजेरी लावून जात आहेत. आणि पहिल्याच मॅच मध्ये खरं तर उल्लेख केला होता एखादा पत्त्यांचा बंगला कोसळला जातो ना तसे आता खरं तर ढासाळले गेलेत पॅटर. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात ही देखील एक म्हण आहे. आणि या बद्याप्रमाणे सध्या फलंदाज कोसळले गेले 2. हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि हॅट्रिकच्या बॉलवरती पुन्हा एकदा गोलंदाज रोहन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रथमेश नाना आले नाना गेले आणि चांगला खेळ राहिला. आणि फिल्डिंग देखील तितक्या ताकदीची तितक्या दर्जाची होती. आणि एक दर्जात्मक स्पर्धा सध्या आपण पाहिले तर बकरा चषक 2025. हॅट्रिकचा बॉल बदल तयार. हलक्यातनं प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. टप्पा थोडा पाठी ठेवलाय परंतु बॉल थोडासे वळण घेतलंय आणि त्याच्यानंतर 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. आणि टोटल झाल्या तिथे बघता बघता आता एकंदरीत 17 धावा स्कोर कार्ड वरती. यस लेग बाईस एकच व्हाईट बॉल लेग एकच धावा आहे. यस एकच रन्स आहे. सिंगल धाव 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. रोशन तयार पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु एक सिंगल आतापर्यंत येते. आणखीन एक सिंगल येते. आपण ऍड करूया. टोटल झाले त्या 17. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटक आपण पाहिलाय. सध्या रोहनचं चांगली गोलंदाजी होतीये. 2 बॅक टू बॅक विकेट. वन साइड भालेकरवाडी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जुगाई देवी कराटे टीमचा कॅप्टन आपण त्वरित इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. टॉस त्या करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. बॉलर तयार होत आहेत. लो फुल टॉस बैठक शॉट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली. आणखीन ते रनिंग हँड कॅच घेतले आणि धक्का दिला बॅटिंग टीमला पुन्हा एकदा लागलाय. जय हनुमान सावलीवाडी टीमला काय घडलं जातंय मैदानामध्ये. मोठे फटके जरूर येतात परंतु एलिव्हेशन कमी पडलं जात आहे. उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना फिल्डर आणि चांगली फिल्डिंग होतीये. फलंदाज आणि खिडीक बाद. राजेश आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. या इनिंग्स मध्ये आतापर्यंत 2 चौकार आली आहेत परंतु तिथून पुढे ब्रेक लावण्याचं काम करत केलं गेलंय. 3 फलंदाजांना बाद केलंय. बॉलर रोहनने चांगली गोलंदाजी राहिली त्यांची. इकॉनॉमिक्स वर आतापर्यंत फक्त धावा दिल्यात त्या 2 धावा दिल्यात 5 बॉलच्या पाठीमागे. बॅटिंग ट्रॅक वरती तन्मय आले. 17 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आपण 3 मॅचेस पाहिल्या चांगल्या पद्धतीने झाल्या हाय स्कोरिंगच्या मॅचेस. आणि परंतु ही मॅच कदाचित ही लो स्कोर हे वळण घेतलंय. टोटल 17 नारे फलंदाज आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर आहेत. आक्रमक असतात आणि हाच खरं तर पर्याय निवडायचा आहे बॅटरला कारण का बोर्ड वरती रन्स नाही आहेत आणि
त्या लगवणं देखील तितकं महत्वाचं आहे. 35-40 हे धावा जमावा लागतील. प्रथम बॅटिंग करत आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय फटक्यामध्ये, आवाज चांगला आलाय. बॉल निघून जातोय ते सीमा रेषा पार. हवाई मार्गाने हवाई मेल हवाई सफर मिळतील ते धावा. 6 ठोकलाय तो आल्या पावली. बॅटर तन्मयच्या पाठमध्ये निघालाय. सुसाट A1 क्वालिटीचा षटकार. जबरदस्त फटका. टोलई जंग. धावांची गरज होती. दुपारचं सत्र आहे, प्रत्येकाला भूक लागते दुपारच्या सत्रामध्ये आणि तशी धावांची भूक आहे. आणि टाकोऱ्या त्याचा फलंदाज आल्या पावली ठोकलाय षटकार. टोटल आता होत आहेत रन्स स्कोरकार्ड वरती एकंदरीत 23 धावा झाल्यात आणि ओव्हरची देखील समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. फलंदाज झाले तब्बल 4-5. शेवटचं हाणामारीचं षटक असणार आहे. या षटकामध्ये रन्स इम्पॉर्टंट असणार आहेत आणि प्रत्येक रन ही महत्वाची असणार आहे आणि रनासाठी तर झगडावं लागेल. पुढे येऊन स्टेप आउट केलं होतं पॅटर्नने. एक फाऊल 2 फाऊल पुढे आणि त्याच्यानंतर वेगावरती स्वार होत असताना रोहनला आपण पाहू शकाल तुम्ही. यस रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि आता आमची टेक्निकल टीम आमची बिझी होईल. फेअर डिलिव्हरी आहे. हा बॉल सेफ आहे. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल टॉट. वेगावरती स्वार होत असताना रोहन बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आणि जो 2 स्ट्राइक एंडला पॅटर आहे तन्मयच्या पाठमध्ये एक षटकार. सध्या रोहनला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. टोटल झाल्यात ते एकंदरीत 23. तन्मयला स्ट्राइक घेणं तितकं महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. बॉलर रोहन तयार होत आहेत. इथे मोठा फटका, मोठा धमाका. बिग वे लॉंग 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 बिग हिट आणि नो बॉल असणार आहे. नो बॉल देखील आलाय. आता चर्चा होईल. जस नो बॉलचा कॉल आलाय. आणि धावा झाल्या ते आता एकंदरीत 30 धावा. यस आता तन्मय बरोबर खरं तर आता प्रथमेशने देखील ओमकारने देखील पार्टी जॉईन केली आहे. ओहो थोडासा दबाव आहे बॅटर वरती. यस अंपायर रिव्ह्यू आहे. हा बॉल कशा पद्धतीने टाकला गेला हे सर्व त्याची छान केली जाईल. अंपायर रिव्ह्यू आलाय. व्हाईट बॉलचा कॉल कंपल्सरी फ्रीट असणार आहे. टोटल झाल्यात त्या 31 धावा आणि या गोलंदाजाला खरं तर टार्गेट केलं गेलं. सध्या मनामध्ये गोलंदाजीची भीती आहे. आक्रमण केलं जात आहे. 9 त्याच्यावरती +6 धावा आल्यात आणि आताचा बॉल वाईट टाकलाय. फ्रीट कंपल्सरी असणार आहे. पालर तयार होते रोहन. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर पॅटर्नने प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आला. तो डॉट बॉल. नेक्स्ट मॅच टोटल 31 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. ओहो पॅटची कदाचित कडा. आणखीन एक धक्का लागलाय.
बॅटिंग करणारी टीम जय हनुमान सावलीवाडी टीमला फलंदाज बाद. एकतीस धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. टोटल झाल्यात त्या 31 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. आता चांगली गोलंदाजी देखील होतीये. पालर तयार. इथे ट्राय करत असताना चांगलं ट्राय केलंय. लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळते आणि दुसऱ्यामध्ये देखील कन्वर्ट केलं आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि टोटल झाल्यात त्या एकूण धावा 33 धावा. काही बॉल्स शिल्लक आहे. शेवटचं षटक आहे. मोठे फटके येणं अनिवार्य असणार आहे. टोटल झाल्यात त्या एकूण 33 धावा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. डीपेस्ट कव्हर मध्ये खेळाडू आहेत. आणखीन किती फलंदाज बाद होता. चला वन साइड पालेकरवाडी आणि जुगाई देवी कराटे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करत यायचा. टोटल झाल्यात ते एकूण 33 धावा झाल्यात. रोहनचा आपण षटक पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना बॅटर योगेश बॅटिंग साठी गेलेले आहेत. टोटल 33 धावा झाल्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. या ओव्हरमध्ये मोठा फटका जरूर आलाय परंतु धावा येणं हा महत्वाचा फॅक्टर असणार मॅच मध्ये. चला स्पीडअप करायचा आहे. खूप वेळ घेत आहे आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. आणि होळी निमित्त खरं तर ही स्पर्धा आपण पाहताय. काही बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर. योगेश बॉलर तयार. ओहो लेट कट. मोठा फटका खेळण्यामध्ये प्रयत्न केला होता बॅटर आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते आणि बघता बघता आता ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जमवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान सावलीवाडी टीमनं 34-35 धावांचं टार्गेट असणाऱ्या मॅच मध्ये बिलोडे खुर्द टीम साठी लगेच आपण फिल्डिंग साठी लगेच रवाना व्हायचं आहे. सावलीवाडी टीम्स आणि वन साइड भालेकरवाडी आणि जुगाई देवी कराटे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. थँक्यू सो मच जुगाई देवी कराटे. आणि दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा. आज कॅप्टन नवीन आहे. वेलकम पार्थेश. वेलकम राज. आपण नाणेफेक करूया. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. होळी निमित्त बकरा चषक 2025 5वं पर्व. राज कॉल करतील. जुगाई देवी कराटे स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच. अभिनंदन जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. 4 षटकांची लढत महत्त्वाचा टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. काल परवा दिवशी होळी झाली. काल धुळवड झाली आणि आज बकरा चषक. किती उत्सुकात ही स्पर्धा खेळण्यासाठी कारण एक वेगळं आयोजन असतं बकरा चषकाचं. खूपच उत्सुक आहे कारण थोड्यापूर्वी म्हणजे थोड्या दिवसापूर्वी काही मॅचला झाल्या नाहीत पण आता लास्ट चषक आहे होळी चषक त्यामुळं खूप एन्जॉय करूनच खेळणार त्या चषकाला. तर आणि समोर जर पाहिलं तर वन साइड जिवाळा हा संघ या संपूर्ण हंगामात चांगला खेळलाय. तब्बल त्यांनी 5 ट्रॉफी जिंकल्यात. काय माइंडसेट असेल?
नक्कीच समोर खूप चांगला संघ आहे, तरी पण आम्ही ट्राय करू की आम्हीही चांगलं करायचं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि यानंतर मात्र गावचं क्रिकेट चालू होईल. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकले टीम जुगादेवी कराटे आणि वन साईड जिव्हाळ्याचे कॅप्टन पाडतेश डायरेक्ट बोलता बोलता गायब झालेत. काल धुळवड साजरी केलेली, त्यांचा चेहऱ्यावरचा रंग उतरला नाहीये. मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतील हीच अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया पुणे मॅचकडे आणि 35 धावा जमवायच्या आहेत आणि बॅटिंगसाठी चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानामध्ये. प्लीज थोडं स्पीडअप करायचं, बॅटर पाठवायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, सजवून घ्या फिल्डिंग. आणि बॅटिंगसाठी लगेच मैदानामध्ये बॅटर देखील दाखल झालेत. थोडी घाई करा प्लीज. चला बॉलर नेम्स. पहिलं षटक असणारा. टोटल जमवायचे आहेत त्या 35. आघाडीची लीड करणारी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तेजस आणि राजेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हतलण्यासाठी गोलंदाज किरण बॉलिंग ट्रॅक वरती. P1चं पहिलं षटक. 35 धावांचं लक्ष असणारा लय स्कोरचा मॅच आणि मॅचला आता सुरुवात होते. पहिलाच बॉल टिलीवर होतोय. 35 धावा जमा करायचे आहेत. लो स्कोरचा मॅच आणि आता गोलंदाजी, खरं तर गोलंदाजाची परीक्षा असणारा पहिलाच बॉल. ताबडतोब बॅटिंग. नो मॅच लँड मध्ये बॉल फरार, परंतु चांगली फिल्डिंग होती. बॉल पर्यंत गेले आणि टिप मिड विकेट मध्ये हा बॉल साध होता आणि पहिल्या बॉल वरती एक सिंगल येते. पहिल्या बॉल वरती सिंगल. ओहो, खोलव्यात टाकलाय. टाईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल येतोय. टाकावे लागतील विकेट घ्यावे लागतील. पहिल्या डावामध्ये बरेच विकेट कोसळले गेले होते आणि दुसऱ्या डावाच्या मध्ये सुरुवात पाहिली. लो स्कोरचा मॅच. डॉट बॉल फेकणं हा फॅक्टर असणारा मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती किरण. सध्या बॅटिंग साठी तेजस स्ट्राईक एंटला असणार आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल. पॅटनं खेळण्याचा स्ट्रोक, मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सिंगल आले या बॉल वरती. तळियाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. सिंगल. P1चं षटक. सध्या पाहू शकाल तुम्ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. वेगावरती देखील स्वार होत आहेत आणि चांगली गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे आणि सध्या तेच होत आहे. टोटल 2-3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी होतीये. इथे फटका फसलाय, परंतु दूर आहे क्षेत्ररक्षक. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार
आलेला हा सुंदर जबरदस्त चौकार. राजेशच्या पाठमध्ये निघाला चौकार. किरण आपण षटक पाहिले तर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट, सिंगल आणि आता 4. टोटल झाल्यात त्या 6 धावा झाल्यात. 35 धावांचं मापक उत्तर आहे आणि या 35 धावा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत गोलंदाज. बॉलर तयार. किरण पुन्हा एकदा. आणखीन इथे कॅप्सुलेशन परफेक्ट होत आहे. आणखीन एक इथे मिळतील. इथे ट्राय केलाय पाटरने आणि बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत राजेशच्या पाठमधून. सेट ऑन फायर. चांगली बॅटिंग होतीये. आक्रमण केलंय आणि 2 बॉल वरती 2 चौकार. जबरदस्त बॅटिंग होतीये. टोटल झाल्यात त्या 10. आणखी 25 ची गरज आहे. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. हॅट्रिक होईल का आजच्या दिवसामध्ये? आज हॅट्रिक कोणती झाली नाही आणि ही सुवर्ण संधी आहे पाटर राजेशला. तो आता उंबरट्यावरती आला हॅट्रिकच्या. हो आणि कदाचित असं वाटलं परंतु बॉलची थोडी गती कमी झाली. बॉल थकला आणि एकंदरीत एक सिंगल येते या बॉलवरती आणि बघता बघता ओव्हरची होती समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड बॅटिंग करत असताना संघ बेलवडी खुर्द पोहोचलाय. तो 11 धावेवरती. नो लॉस 11 धावा. तेजस साथीने आपण पाहिलं. राजेश जबरदस्त. राजेशनी सध्या बॅटिंग केली आहे. एकाने चढवलाय साज आणि दुसऱ्याने दाखवलाय आपला बॅटिंगचा माज. त्या बाजाचं नाव सध्या राजेश गुंगारी देतोय. थोडी घाई करायची आहे. चला एकंदरीत येऊ नका खेळाडूंनी. जास्त घाई करू नका. जेव्हा तुम्हाला इनिंग्स ब्रेक देखील आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर किंवा 3 षटकांच्या समाप्तीनंतर लहू जाधव सर इनिंग्स ब्रेक आहे आणि त्या ब्रेकमध्ये तुम्ही चर्चा करू शकता. मॅच जुनी बॅलन्स आहे दोन्ही टीमसाठी. अतुल बॉलिंग ट्रॅक वरती आणि सध्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन स्वाभिमान अतुल भालेकर. खरं तर त्यांनी सध्या आता KSK प्रीमियर लीग चालू आहे तिथे आज जिल्हा आयकॉन म्हणून तो खेळत आहेत. त्यांना देखील देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. मॅचकडे जाऊया आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अतुल बॉलिंग सज्ज आहेत. स्ट्राईक एंडला राजेश आणि चांगले बॅटिंग केले मॅच मध्ये. बॉलर तयार होतात. पहिला बॉल. ओहो क्लास झालाय. उंच मारलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. नोमॅस लँड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत आणि तोपर्यंत 2 तरळ्या. तिसरीचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. दोघांचा ताळमेळ, दोघांचा ताळतम्य सिस्टमचा चांगला वापर केलाय. कॉलिंग इज बेटर, कॉलिंग इज इम्पॉर्टंट आणि तोच फॅक्टर करत असताना 3 आल्यात आणि टोटल झाले ते आता 14 धावा. 35 धावांचं लक्ष आधीच तुमचे खरं तर खर्च बाजार त्याच्यामध्ये उसणे शेजारी. तुमच्याकडे रन्स कमी आहेत आणि फिल्डिंग चांगली होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. टोटल झाले त्या 14. बॉलर पुणे एकदा तयार होत आहेत. वेट केलाय बॉलचा. सिंगल येते आणि एकच सिंगल मिळेल या बॉलवरती. बॉलची गती खरं तर कमी होती. वळण घेतलं बॉलनी. त्याच्यानंतर स्ट्रोक देखील तितकाच चांगला पाहायला मिळतो या बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल. टोटल झाले त्या 15. आणखीन काही धावांची आवश्यकता आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा. इथे चांगला चाबूक स्ट्रोक आलाय. गॅप आहे मोठा. नाही होणार धावांचा तोटा. मिळतील धावा 4. आलेला हा सुंदर जबरदस्त चौकार. टोटल झालं त्या 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग होतीये. आणखीन 16 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. अतुल पहिला बॉल 3. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. त्याच्यानंतर राजेशच्या पाठमध्ये
आणखीन एक मोठा धमाका झालाय. बॉल चालय ते सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हाय आणि हॅन्डसम बॅक 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 बॅगेट 6 ऑफ लातून बॅटिंग. सेट ऑन फायर. चार तोडे देखील फायर करतायत. पाटर तडपल्या मॅच मध्ये. लो स्कोरचा मॅच आणि 25 धावा 5 धावा फक्त 10 धावांची अवघ्या गरज आहे. आणखीन किती आडव्या बॅटनं स्ट्रोक चांगला डीप स्कोरिंग मध्ये बॉल चाललाय. सिंगल येते. फिल्डिंग देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने होती आहे आणि एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान आणि षटकार आल्यानंतर सिंगल घेतले. हे रुटीन कंपल्सरी ठेवलंय दोन्ही बॅटरने. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, टी फॉर अटॅक. क्रिकेटमध्ये तुम्हाला टाळून दाखवावा लागतो त्याच पद्धतीनं तितकाच अटॅक देखील करावा लागतो आणि तेच या दोन्ही बॅटरने केलंय. तंत्रशुद्ध फलंदाजी. ओहो, गतीमध्ये परिवर्तन केलंय. टप्पा थोडासा पाठी ठेवलाय. थोडासा बॉलला वळण देखील दिलंय. आलाय तो शेवटचा बॉल टॉट आणि 2 षटकांची समाप्ती होती आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धावा आतापर्यंत झाल्या आहेत तर एकूण 26 धावा. आता बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. टोटल झाल्यात त्या 26 धावा झाल्यात आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज ओमकार. बारा बॉल 9 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑन साईडला ट्रेन केलाय. सिंगल येते आणि एकच सिंगल मिळेल. माहिती आहे मॅच कारण आपल्या बाजूने आणि त्याच्यामुळेच की काय सिंगलने देखील हा मॅच सहज कंप्लीट होईल आणि तोच प्रयत्न केलाय दोन्ही बॅटरने. सिंगल टोटल झाले त्या 27. 11 बॉल 21 आणि आता 8 धावांचं एकात्मता फटका आला. ही मॅच खरं तर आणखीन सोपी होईल, आणखीन खुली होईल मॅच आणि तो प्रयत्न राहणार आहे की नाही हे देखील महत्वाचं आहे. कदाचित ऑस्टमच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धावा पण ऍड करूया आणि अतिरिक्त धावेने टोटल झाल्यात त्या 28 धाव्या. अवघ्या फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोरचा मॅच आपण मध्ये ओमकार स्वार व्हावं लागेल या मॅच मध्ये. एकात 2 धावा दिल्या 2-3 धावा दिल्या तर मॅच बनू शकते परंतु इथे मोठा धमाका झालाय. बॉल जाईल इथे सीमा रेषा पार. आलेला हा दर्जेदार क्लास आलाय. जबरदस्त मोठा फटका. लाइन से फटके तो पडेंगे फटके. आलेला इथे टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मधून एक टॉप क्वालिटी षटकार. अवघ्या 1 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग होती आणि मॅच खरं तर उद्ध्वस्त केली आहे आणि मॅच पूर्ण खुली केली आहे. बॉल बरेच आहेत परंतु 1 धावेची आवश्यकता आहे. जरा बॉल द्यायचा आहे. बॉल द्या. चौतीस धावा झाल्यात. 1 धावेंची खरं तर गरज आहे. ओमकार वरती स्वार झालाय बॅटर. चांगली बॅटिंग होतीये. तंत्रशुद्ध बॅटिंग. सध्या लोअर फुल टॉस विरकवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल बराच काळ वेळमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज इथे 5 झालेत. राजेश बॅक टू द डग आउट. काही गरज नव्हती खरं तर मोठा स्ट्रोक साठी. असं वाटलं होतं की मॅच दोघे जण संपवतील परंतु आता एक राजेश 5 झालेत आणि त्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंडोर होतात. हे काम तुम्हाला पहिलं करायचं होतं. विकेट घ्यायच्या होत्या आणि खरं तर एक विकेट घेतली ओमकारने. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती प्रहार करायचा प्रयत्न केला होता आणि आता रोहन बॅटिंग साठी. गोलंदाजी प्रतिम राहिली रोहनची आणि तोच आता रोहन बॅटिंग साठी देखील आहे. तुम्हाला बेस्ट द्यावा लागतो आणि हा बेस्ट खरं तर दिलाय.
ज्युनियर रोहन बॅटिंग साठी टोटल 34 झाल्यात. एकंदरीत एक धावेची आवश्यकता आहे बेलवडे खुर्द टीमला. रखरखत उन्हामध्ये खरं तर आज क्रिकेटचा खेळ सातत्यपूर्वक खेळला गेलाय. पादर तयार होत आहेत. इथे सुरेख फटका आणि विजय होतो या फटक्याने. खरं तर टीम बेलवडे खुर्द हनुमान सावलीवडे टीम खरं तर पराभूत होती. आपण आलात तरी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपलं आपण करूया गोड कौतुक आणि बेलवडे खुर्द टीम साठी पुढील मॅच साठी आहे शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच, स्टाइलिश ऑफ द प्लेयर, प्लेयर ऑफ द मॅच, शिल्पकार राजेश.